स्वामी भक्तीचा खरा अर्थ माणसाने कसं जगावं. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो, हे जगणं कसं असावं, स्वामींची भक्ती कशी असावी, आणि आपण आयुष्य खरं जगतोय का की फक्त दिवस ढकलतोय. आज हा विषय आपण घेणार आहोत. माणसाने कसं जगावं आणि स्वामींची भक्ती कशी करावी. भक्तांनो, आपण दररोज उठतो, काम करतो, खाणं पिणं करतो, थोडं हसतो, थोडं रडतो आणि पुन्हा झोपतो. या सगळ्या गोष्टींमध्ये शांती आहे का? नाही. आपल्या मनात शांतता आहे का? नाही. आपल्या मनात समाधान आहे का? नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्याने जगावं तर प्रेमाने जगावं, करावं तर श्रद्धेने करावं आणि राहावं तर नम्रतेने राहावं. आज माणूस बाहेरून खूप श्रीमंत झालाय पण आतून गरीब झालाय. मोठं घर आहे पण मन मात्र छोटं झालंय. गाड्या आहेत पण नाती नाहीत. मोबाईल आहे पण संवाद नाही. आणि म्हणूनच भक्तांनो, आपल्याला जगायला शिकायचंय स्वामींच्या मार्गानं. स्वामींच्या मार्गानं जगण्याचं पहिलं पाऊल म्हणजे कृतज्ञ राहा. स्वामी म्हणतात, देवा तू जे दिलंस त्यात मी खुश आहे. हे वाक्य आयुष्याचं सार आहे. आज आपण सगळे काय नाही हे मोजतो, पण जर रोज एकदा काय आहे हे मोजलं तर आयुष्याचं स्वरूप बदलतं. रोज सकाळी उठल्यावर म्हणा, स्वामी आजही तू माझ्यावर कृपा केलीस, मला श्वास दिलास, डोळे दिलेस, आई वडील दिलेस. हीच खरी भक्तीची सुरुवात आहे. आणि दुसरं पाऊल म्हणजे अहंकार सोडा. स्वामी समर्थ म्हणाले, अहंकाराचं ओझं जड असते रे, भक्ताला चालता येत नाही. आज माणूस म्हणतो, मी केलं, मी मिळवलं, मी झालो, पण हे मी पण संपल्याशिवाय भक्ती फुलत नाही. स्वामींसमोर उभं राहिलं की मी कोण हा प्रश्न विचारला पाहिजे. उत्तर एकच येतं, मी तुझा दास आहे स्वामी. जो स्वतःला शून्य करतो त्याला स्वामी पूर्ण करतात. आणि तिसरं पाऊल म्हणजे सेवा करा. भक्ती म्हणजे फक्त नामजप नव्हे, भक्ती म्हणजे सेवा. एखाद्या गरीबाला अन्न दिलं, एखाद्या दुःखी माणसाचं ऐकलं, एखाद्या आजारीला माणसाला भेट दिली, ते सगळं स्वामींची पूजा आहे. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं, जेव्हा तू दुसऱ्याचं दुःख हलकं करतोस तेव्हा मी तिथं असतो. म्हणून भक्तांनो, सेवा हीच खरी साधना आहे. आणि चौथं पाऊल, मन शांत ठेवा. आजच्या काळात माणूस सतत धावतोय, मन त्याचं शांत बसत नाही. ध्यान, प्रार्थना, नामस्मरण ही मनाला स्थिर ठेवणारी साधना आहेत. रोज 5 मिनिटं स्वामींचं नाव घ्या आणि त्या नावात विरघळून जा. ते नाव म्हणजे औषध आहे. ते नाव म्हणजे शांती आहे. आणि 5वं पाऊल आहे, आयुष्य साधं ठेवा. स्वामी समर्थांचा संदेश सोपा आहे, साधं जगा, समाधानानं जगा. अनेकांना वाटतं की भक्ती म्हणजे मोठ्या वेशात, मोठ्या आरतीत, मोठ्या दिखाव्यात असते, पण नाही रे भक्तांनो. भक्ती म्हणजे साधेपणातलं सौंदर्य. आईचे अश्रू पुसणं, पित्याला आदर देणं, शेजाऱ्याशी प्रेमानं बोलणं, हे स्वामींचं खरं मंदिर आहे. 6वं पाऊल, श्रद्धा ठेवा. स्वामी म्हणतात, श्रद्धा असेल तर चमत्कार होतो, संशय असेल तर देवही दूर जातो. कधी कधी आयुष्यात परीक्षा येते, संकट येतात, अपयश येतं, पण त्यावेळी म्हणायचं, स्वामी तू मला हरवण्यासाठी नाही, घडवण्यासाठी हे दिलंस. अशी श्रद्धा ज्याच्याकडे असते तो कधीच हरत नाही. भक्तांनो, आपण स्वामीकडे फक्त मागायला जातो, हे दे, ते दे, मला हे पाहिजे. पण एकदा असं म्हणा, स्वामी तू जे देशील ते मी स्वीकारतो. तो दिवस म्हणजे भक्तीचा खरा दिवस. ज्या क्षणी भक्त म्हणतो मी नाही फक्त तूच, त्या क्षणी स्वामी म्हणतात, आता मीच सर्व तुझं. आपण सगळे यश मागतो पण शांती नाही. आपण लोकांची नजर पाहतो पण स्वामींची कृपा विसरतो. पण जेव्हा भक्ताचं मन शुद्ध होतं तेव्हा त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामींनी ठरवलेली वाटचाल असते. एका भक्ताने स्वामींना विचारलं, स्वामी मला शांती कशी मिळेल? स्वामी म्हणाले, 2 गोष्टी टाकून दे, अपेक्षा आणि तक्रार. भक्त म्हणाला, अपेक्षा कशा टाकू? स्वामी हसले आणि म्हणाले, ज्याने तुला दिलं त्याच्यावर विश्वास ठेव, मग बाकी सगळं आपोआप मिळेल. भक्तांनो, आजपासून ठरवा, मी स्वामींच्या मार्गानं जाणार. मी कोणाचं वाईट बोलणार नाही. मी सेवा करीन, श्रद्धेनं राहीन आणि स्वामींचं नाव माझ्या ओठांवर ठेवीन. प्रत्येक अडचणीसमोर ठामपणे म्हणा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत, माझं पाऊल डगमगणार नाही. तेव्हा पहा, जग बदललं नाही तरी तुम्ही नक्की बदलता.
स्वामी भक्ती म्हणजे केवळ नमस्कार नव्हे, ती म्हणजे एक जीवन पद्धती. ती म्हणजे प्रेम, क्षमा, समाधान, सेवा आणि श्रद्धेचं एक दर्शन. म्हणून शेवटी एवढंच सांगतो, जगायचं असेल तर प्रेमानं जगा, बोलायचं असेल तर नम्रतेने बोला आणि चालायचं असेल तर स्वामींच्या मार्गाने चाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.